In our previous chapter, which is measurement, we have classified the physical quantities into two main parts, fundamental quantities and derived quantities, depending upon their dependency. Some of the quantities are depend upon fundamental quantity for their measurement is called derived quantities, and those quantities which does not depend upon any other quantity, these quantities we have to measure directly with the help of the instrument. Such quantities are called the fundamental quantities. तर आपण लास्ट चॅप्टरमध्ये फिजिकल क्वांटिटीला डिराइव्ह क्लासिफाय केलं होतं दोन भागामध्ये, फंडामेंटल आणि डिराइव्ह. फंडामेंटल क्वांटिटी या बेसिक क्वांटिटीज आहेत ज्या दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड नसतात, त्यांच्या मोजमापनाकरता त्यांना आपल्या डायरेक्टली इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातूनच मेजर करावं लागतं. पण अशा काही क्वांटिटीज आहेत फिजिक्समध्ये ज्या फंडामेंटल क्वांटिटीवर, 7 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असतात त्यांच्या मोजमापनाकरता. तर अशाला आपण म्हणतोय डिराइव्ड क्वांटिटी. ओके, तर आता या चॅप्टरमध्ये पण आपण काय करणार आहे, फिजिक्समध्ये ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांना आपण क्लासिफाय करणार आहे 3 भागामध्ये. वी हॅव क्लासिफाईड these physical quantities into 3 main parts. One is scalar, second is vector, and next is tensor. ठीक आहे, तर टेन्सर आपल्याला शिकण्यासाठी नाही, ठीक आहे, पण आपण डिस्कस करणार आहे टेन्सर क्वांटिटी म्हणजे काय. ठीक आहे, तर वी स्टार्ट विथ द स्केलार. ओके, वी टेक वन एक्झाम्पल. Let us consider a man travel a 2 kilometer distance. एक व्यक्ती आहे ज्यानं 2 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं. ओके, आता कॅन दिस इन्फॉर्मेशन, मी जी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, एक व्यक्ती जो 2 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय त्याच्याबद्दल पूर्ण माहिती देतोय. मी एक सेंटेन्स लिहितोय, अ मॅन ट्रॅव्हल a 2 kilometer distance. This is the sentence, and this sentence, tell me, this sentence gives a complete information about the man. त्या माणसाच्या बाबतीत किंवा त्या व्यक्तीच्या बाबतीत पूर्ण इन्फॉर्मेशन हा सेंटेन्स देतो. देतो का? नॉट क्लिअर. ठीक आहे, नो. ओके, असं का आहे, तर इथं फक्त आपल्याला सांगितलं की त्या व्यक्तीने किती डिस्टन्स कव्हर केले हे सांगितलं. ओके, आणि समजा मी म्हणतोय दुसरा सेंटेन्स, अ मॅन कव्हर्स म्हणा किंवा ट्रॅव्हल म्हणा, कव्हर्स ए 2 kilometer distance towards north. आता एक सेकंड स्टेटमेंट आहे, अ मॅन कव्हर्स ए 2 kilometer distance towards north. आता हे जे सेंटेन्स मी लिहिलं दुसरं, हे सेंटेन्स त्या व्यक्तीबद्दल कंप्लीट इन्फॉर्मेशन देतं. म्हणजे या सेंटेन्सवरून आपल्याला त्या व्यक्तीची पोझिशन सापडेल का? यस. काय, त्या व्यक्तीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले. अगोदरचं जे सेंटेन्स होतं त्याच्यामध्ये फक्त आपल्याला सांगितलं होतं की त्या व्यक्तीने 2 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. कुठे केलेलं आहे हे सांगितलेलं नाही. इट मे बी ट्रॅव्हल टुवर्ड्स वेस्ट, इट मे बी ट्रॅव्हल टुवर्ड्स ईस्ट, इट मे बी ट्रॅव्हल टुवर्ड्स साऊथ, और इट मे बी ट्रॅव्हल टुवर्ड्स नॉर्थ. ठीक आहे, ते कुठे असू शकतो. वी कॅनॉट फाइंड इट्स पोझिशन, त्याची कंप्लीट पोझिशन आपल्याला सापडणार नाही. का, तर फक्त आपल्या इथं काय दिलेलं आहे, त्याने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स दिलेलं आहे. ओके, पण इथे इन सेकंड सेंटेन्स, अ मॅन कव्हर्स ए 2 किलोमीटर डिस्टन्स टुवर्ड्स नॉर्थ, तर इथं आपल्याला डिस्टन्स पण दिलेलं आहे आणि कोणत्या दिशेने त्याने कव्हर केलेले ह्या दोन्ही गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ओके, त्याने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि त्याची दिशा कोणती आहे ह्या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. We can find the exact position of that man by using this second statement.
पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला त्या व्यक्तीची एक्झॅक्ट पोझिशन सापडणार नाही. त्याची पोझिशन आपल्याला फक्त काय माहिती आहे, त्याचं डिस्टन्स माहिती आहे, तो किती अंतरावर आहे आपल्यापासून. तो 2 किलोमीटर अंतरावर आहे. पण तो कुठे असू शकतो. इट मे बी इट मे बी टुवर्ड्स वेस्ट, इट मे बी टुवर्ड्स नॉर्थ, इट मे बी टुवर्ड्स साऊथ, और इट मे बी टुवर्ड्स ईस्ट. तो कुणीकडे असू शकतो 2 किलोमीटर अंतर. So this first sentence does not give us a complete information about the position of a man. त्या व्यक्तीच्या पोझिशन बद्दल पूर्ण माहिती हे पहिलं स्टेटमेंट देत नाही. ठीक आहे. तर इथे जे सेकंड स्टेटमेंट आहे ते सेकंड स्टेटमेंट आपल्याला त्या व्यक्तीच्या पोझिशन बद्दल कंप्लीट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. मॅन टुवर्ड्स 2 किलोमीटर डिस्टन्स टुवर्ड्स नॉर्थ. तो व्यक्ती 2 किलोमीटर अंतरावर कुणीकडे, नॉर्थकडे. सो वी कॅन फाइंड द पोझिशन ऑफ दॅट मॅन बाय यूजिंग दिस सेकंड स्टेटमेंट. ठीक आहे. तर इथे फक्त आपल्याला काय दिलं होतं, मॅग्निट्यूड दिलं होतं. मॅग्निट्यूड म्हणजे काय, तर मॅग्निट्यूड इज जस्ट अ नंबर अलॉंग विथ युनिट. त्याला म्हणतात मॅग्निट्यूड. या इथे फक्त आपल्याला काय दिलं होतं, मॅग्निट्यूड दिलं होतं. मॅग्निट्यूड इज जस्ट अ नंबर अलॉंग विथ युनिट. ओके. तर इथं त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, 2 आहे, आणि त्याचं युनिट किती आहे, किलोमीटर. ठीक आहे. म्हणजे इथं फक्त आपल्याला त्या माणसाने ट्रॅव्हल केलेल्या डिस्टन्सचं मॅग्निट्यूड दिलं होतं. ओके. आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला मॅग्निट्यूड दिलेले आणि आणखी काय दिले, तो कोणा दिशेने गेलाय, तर काय दिलेली आहे, डायरेक्शन दिली. दोन्ही दिले, मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण. ठीक आहे. समजा मी हा चॉकपीस इथून रिलीज करतोय. काय होईल, जेव्हा मी हा चॉकपीस या हाईट वरून रिलीज केला तर काय होईल, तो काय होईल, खाली पडेल. का खाली पडेल, कारण की पृथ्वी त्याच्यावर काय अप्लाय करते, फोर्स अप्लाय करते, आणि त्या फोर्सची दिशा कुणीकडे, पृथ्वीच्या सेंटरकडे. किती फोर्स अप्लाय करते, फोर्सच्या चॉकपीसचं मास आहे m1, पृथ्वीचं मास आहे कॅपिटल M, चॉकपीसचं मास स्मॉल m, g आणि डिवाइडेड बाय पृथ्वी आणि चॉकपीस मध्ये डिस्टन्स r². एवढा फोर्स अप्लाय करते पृथ्वी त्या चॉकपीसवर. gmm डिवाइडेड बाय r². एवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते. आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा मॅग्निट्यूड किती, इतका आहे. आणि त्याची डायरेक्शन कुणीकडे, टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे फोर्स त्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि त्याला काय आहे, डायरेक्शन पण आहे. म्हणजे लक्ष द्या, याचं मी हे 2 उदाहरणं सांगण्यामागचं कारण काय, तर फिजिक्स मध्ये आपण लास्ट चॅप्टर मध्ये, लक्ष द्या, मी आता पुन्हा एकदा सुरुवात करतोय. शेवटच्या चॅप्टर मध्ये आपण फिजिकल क्वांटिटीज क्लासिफाय केल्या होत्या 2 भागामध्ये, फंडामेंटल क्वांटिटीज आणि डेराइव्ड क्वांटिटीज. ह्या तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. हे कशावर क्लासिफिकेशन केलं होतं आपण, ऑन देअर डिपेंडन्सी. ते डिपेंड आहेत किंवा नाहीत त्यावर. ज्या क्वांटिटी डिपेंड नसतात त्यांना म्हणतो आपण फंडामेंटल क्वांटिटीज, आणि ज्या क्वांटिटी डिपेंड असतात त्यांना म्हणतो आपण डिराइव्ड क्वांटिटीज. ओके. तर इथं पण आपण काय करतोय की फिजिक्सच्या ज्या काय क्वांटिटीज आहेत त्यांना पुन्हा क्लासिफाय केल्या आपण 3 भागामध्ये, स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी आणि टेन्सर क्वांटिटी. आणि हे क्लासिफिकेशन आपण कशावर केले, तर हे क्लासिफिकेशन केले वेदर दे हॅव मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑर नॉट. त्यांना मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे किंवा नाही, यावरून आपण त्याचं क्लासिफिकेशन केले. तर अशा काही क्वांटिटीज असतात ज्यांना फक्त काय असतं, मॅग्निट्यूड इज जस्ट अ नंबर अलॉंग विथ युनिट. एक नंबर असतो त्याच्यासोबत काय असतं, युनिट असतं. तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला फक्त काय दिलं होतं, त्याचं मॅग्निट्यूड दिलं होतं. त्या माणसाने किती अंतरावर आहे तो व्यक्ती 2 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आपल्यापासून. कोणत्या दिशेला असेल, तो कोणत्याही दिशेला असू शकतो. वी कॅन नॉट, इथं आपल्याला या स्टेटमेंटमध्ये रेकमेंड केलेलं नाही. पण दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये जर आपण पाहिलं तर मॅन इज ॲट 2 किलोमीटर डिस्टन्स फ्रॉम अस अँड इट इज टुवर्ड्स ए नॉर्थ. हा कुणीकडे आहे, नॉर्थकडे आहे. तर या दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड दिलेलं आहे आणि सोबत डायरेक्शन दिलेली. ठीक आहे. तर फिजिक्समध्ये आपण काही फिजिकल क्वांटिटीज क्लासिफाय केलेल्या आहेत. फिजिक्सच्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या क्लासिफाय केलेल्या आहेत 3 भागामध्ये, वेक्टर्स, स्केलर्स, वेक्टर्स अँड टेन्सर क्वांटिटीज. स्केलर क्वांटिटीज, वेक्टर क्वांटिटीज
and tensor quantities. ठीक है, so we have classified these quantities into three main parts: scalar, vector and tensor. आणि हे क्लासिफिकेशन कशावर केले आपण? वेदर दे हॅव मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्यांना मॅग्निट्यूड आहे किंवा नाही, डायरेक्शन आहे किंवा नाही यावर. ठीक आहे, तर ज्या क्वांटिटीजला लक्ष द्या, those quantities which have only the magnitude, अशा क्वांटिटीज ज्यांना फक्त काय आहे, मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड, these quantities can be represented by just a number along with a unit. ज्या क्वांटिटीज चं मॅग्निट्यूड, ज्या क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड आहे, ज्या क्वांटिटीज रिप्रेझेंट केल्या जातात कम्प्लिटली बाय ओनली मॅग्निट्यूड, त्यांना डायरेक्शन नसते, जिथं डायरेक्शन कन्सिडर केलेली नसते, ज्या क्वांटिटीज कम्प्लिटली एक्सप्लेन केल्या जातात फक्त मॅग्निट्यूडच्या माध्यमातून, अशा क्वांटिटीला काय म्हणूया आपण, स्केलर क्वांटिटीज. तर अशा क्वांटिटीज कोणत्या आहेत? तर एक समजा रॉड आहे, रॉड आहे, लेंथ ऑफ रॉड इज 2 मीटर. तर तुम्ही याच्यामध्ये डायरेक्शन रिकमेंड करू शकता का? नाही. या रॉडची लांबी आपल्याला दिलेली 2 मीटर. ओके, आणि 2 इज द जस्ट नंबर अलॉंग विथ मीटर इज द युनिट. त्याचं काय, युनिट आहे. तर लेंथ जी आहे या रॉडची, इट हॅज ओनली मॅग्निट्यूड, याला डायरेक्शनची गरज नाही. ओके, याला डायरेक्शनची गरज नाहीये, इट हॅज जस्ट मॅग्निट्यूड. तर अशा काय क्वांटिटीज ज्यांना फक्त मॅग्निट्यूड असतं, अशा काय क्वांटिटीज आहेत फिजिक्समध्ये ज्या कम्प्लिटली एक्सप्लेन केल्या जातात फक्त मॅग्निट्यूडच्या माध्यमातून, त्यांना डायरेक्शन नसते, अशा क्वांटिटीला काय म्हणतो आपण, स्केलर क्वांटिटीज. तर मॅग्निट्यूड म्हणजे काय? तर मॅग्निट्यूड म्हणजे एक नंबर असतो आणि सोबत त्याचं युनिट असतं. ठीक आहे, तर इथं 2 किलोमीटर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय मॅन. हे डिस्टन्स आहे त्या व्यक्तीने ट्रॅव्हल केलं, त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, 2 आहे, त्याचं युनिट काय आहे, किलोमीटर. ओके, म्हणजे त्या व्यक्तीने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे किलोमीटरच्या किती टाइम्स आहे, 2 टाइम्स जास्त, एका किलोमीटरच्या 2 टाइम्स जास्त. ठीक आहे, सो हियर this quantity, those quantities which have only magnitude is called scalar quantities. Those quantities which are completely explained by only magnitude, फक्त मॅग्निट्यूडनंच एक्सप्लेन केल्या जातात, तिथे डायरेक्शन कन्सिडर केली जात नाही, अशा क्वांटिटीला काय म्हणूया आपण, स्केलर क्वांटिटीज. किंवा दुसरी डेफिनेशन सोपी, those quantities which have magnitude, only magnitude is called the scalar quantities. मग अशा क्वांटिटीज कोणत्या आहेत? तर लेंथ ऑफ रॉड इज 2 मीटर. आपण जेव्हा म्हणतो रॉडची लांबी 2 मीटर आहे, तुम्ही कशी मोजा, ती लांबी कशी असते, 2 मीटर असते, तिथं डायरेक्शन कन्सिडर करण्याची गरज नाही. तर जी लेंथ आहे, लेंथ इज अ स्केलर क्वांटिटी, इट हॅज ओनली मॅग्निट्यूड, इट्स अ नंबर अलॉंग विथ युनिट, इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. ओके, किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द मॅन, एका व्यक्तीने डिस्टन्स काहीतरी ट्रॅव्हल केले, किती 2 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केले, तर 2 इज जस्ट नंबर अलॉंग विथ युनिट आणि इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. सो डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स काय किंवा लेंथ असेल, डिस्टन्स असेल, ह्या कोणत्या क्वांटिटीज आहेत, स्केलर क्वांटिटीज आहे. ठीक आहे, नेक्स्ट टेम्परेचर. टेम्परेचर समजा आजचं टेम्परेचर आहे 35 डिग्री सेल्सिअस. 35 डिग्री सेल्सिअस आजचं रूम आपल्या आसपासचं तापमान किती, 35 डिग्री सेल्सिअस. तुम्ही कुठे जा, इकडे जा 35 डिग्री असेल, इकडे जा 35 डिग्री, इकडे जा 35 डिग्री, इकडे जा, त्याला काही डायरेक्शन आहे का पर्टिक्युलर? टेम्परेचरला काही पर्टिक्युलर डायरेक्शन असते का? नाही. तर ठीक. तर टेम्परेचर इज अ स्केलर क्वांटिटी, इट इज जस्ट अ नंबर अलॉंग विथ अ युनिट. हा काय एक नंबर आहे, त्याच्यासोबत काय युनिट आहे, 35 डिग्री सेल्सिअस इज द युनिट. सो टेम्परेचर इज स्केलर क्वांटिटी. अनदर क्वांटिटी, मास ऑफ ए बॉडी इज 25 kg. एखाद्या बॉडीचं मास 25 kg. आता हे लक्षात ठेवा, वेट मध्ये आणि मास मध्ये फरक आहे, ते पुढे मी सांगतो वाटल्यास. ठीक आहे, चला मास लक्षात घ्या. तर मास, एखाद्या बॉडीचं मास किती, 25 kg आहे, तर 25 जस्ट नंबर अलॉंग विथ द युनिट. सो इट हॅज ओनली मॅग्निट्यूड, मास हॅज ओनली मॅग्निट्यूड. इथे डायरेक्शन कन्सिडर करण्याची गरज नाही. मास ही अशी क्वांटिटी आहे जी फक्त मॅग्निट्यूडच्या माध्यमातून कम्प्लिटली एक्सप्लेन केली जाते, इथे डायरेक्शन कन्सिडर केली जात नाही. ठीक आहे,
किंवा आणखी टाइम इज ऑल्सो स्केलार क्वांटिटी. असं होतं का कधी? टाइम बदलतो का? टाइम कधी निगेटिव्ह असतो का कधी पॉझिटिव्ह असतो का? इट इज ऑलवेज फ्लो विथ इट्स स्पीड. नेहमी त्याच्या स्पीडनं काय होतो? फ्लो. ठीक आहे. त्याला पर्टिक्युलर डायरेक्शन नसते. सो टाइम इज टाइम कसा मोजतो आपण? टाइम किती झाला? 1 hour. So it's just a number along with the unit. So 1 second or 2 seconds, it's just number along with the unit. So time is a scalar quantity. ठीक है. So length, mass, time, temperature are the scalar quantities. Density is also the scalar quantity. Density is also scalar quantity. Mass per unit volume. This quantity is also the scalar quantity. तर फिजिक्स मध्ये अशा काही क्वांटिटीज आहेत ज्या कम्प्लिटली एक्सप्लेन केल्या जातात फक्त कशानं? मॅग्निट्यूडच्या माध्यमातून. दोज क्वांटिटीज विच आर कम्प्लिटली एक्सप्लेन्ड बाय ओनली मॅग्निट्यूड इज कॉल्ड स्केलार क्वांटिटीज. व्हॉट इज मीन बाय मॅग्निट्यूड? मॅग्निट्यूड इज जस्ट अ नंबर अलॉंग विथ द युनिट. एक नंबर असतो त्याच्यासोबत काय असतं? एक युनिट असतं, त्याला म्हणतात मॅग्निट्यूड. ओके, समजलंय? तर मग अशा क्वांटिटीज कोणत्या आहेत? Length is a scalar quantity, mass is a scalar quantity, time, temperature, density, all these are the scalar quantities which are completely explained by only the magnitude. फक्त magnitude नेच explain केल्या जातात. ठीक आहे. Distance is a scalar quantity. ओके. तर मग ह्या क्वांटिटीची ऍडिशन, आता हे काय फक्त एक नंबर आहे. इट्स जस्ट अ नंबर. ओके. तर समजा दोन बॉडीज आहेत, एकाचं मास आहे 25 kg आणि दुसऱ्या बॉडीचं मास आहे 25 kg. त्यांची ॲडिशन कशी करतो आपण? तर नॉर्मल अल्जेब्रा. इट्स जस्ट अ नंबर. हे काय फक्त नंबर आहे. इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. दिस इज अ स्केलार क्वांटिटी अँड दिस इज ऑल्सो द स्केलार क्वांटिटी. एका बॉडीचं मास m1, तिचं मास 25 kg आहे. m2 तिचं मास किती आहे? समजा 25 नाही, आपण घेऊ 20 kg. ठीक आहे. तर 20 kg आहे दुसऱ्या बॉडीचं मास. ते दोन्ही कोणत्या क्वांटिटीज आहेत? स्केलार क्वांटिटीज आहेत. दे हॅव ओनली मॅग्निट्यूड. त्याला फक्त काय आहे? मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड इज जस्ट नंबर अलॉंग विथ युनिट. त्याचा नंबर आहे, त्याच्यासोबत काय? युनिट आहे. मग अशा क्वांटिटीची आपल्याला बेरीज करायची. समजा दोन बॉडीच्या मासेसची बेरीज करायची, m1 आणि m2. तर सरळ करतो आपण. 25 + 20 किती होईल? 45. किती होईल? 45. म्हणजे आपण इथे या क्वांटिटीची ॲडिशन असेल किंवा या दोन बॉडीच्या मासेस मधला डिफरन्स काढायचा आपल्याला. m1 - m2. आणि किती येईल? 25 - 20 किती येईल? 5. किती येईल? 5 kg. तर दोन बॉडीची ॲडिशन, दोन स्केलार क्वांटिटीची ॲडिशन केली आपण. इथं दोन स्केलार क्वांटिटीची सबट्रॅक्शन केली आहे आणि दोन स्केलार क्वांटिटीचं आपण मल्टिप्लिकेशन करतोय किंवा डिव्हिजन करतोय. त्याचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करतोय. हे सर्व आपण करतो कशाच्या? अल्जेब्राच्या. नॉर्मल अल्जेब्रा. आतापर्यंत तुम्ही 10वी पर्यंत बेरीज वजाबाकी जशी करतात, गुणाकार जसा करतात किंवा भागाकार जसा करतात, त्याला म्हणतात नॉर्मल अल्जेब्रा. आणि या नॉर्मल अल्जेब्राचे नियम वापरून आपण यांची काय करतो? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करतो. ठीक आहे. तर स्केलार क्वांटिटी म्हणजे काय? लक्ष द्या. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो पूर्ण. स्केलार क्वांटिटी म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटीज ज्या फक्त मॅग्निट्यूडच्या माध्यमातून कम्प्लिटली एक्सप्लेन केल्या जातात. ठीक आहे. म्हणजे ज्या एक्सप्लेन करण्यासाठी फक्त काय गरजेचं असतं? मॅग्निट्यूड गरजेचं असतं. ओके. अशा क्वांटिटीला स्केलार क्वांटिटी म्हणतात. किंवा दोज फिजिकल क्वांटिटीज हॅव ओनली मॅग्निट्यूड. ज्या फिजिकल क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असतं, डायरेक्शन नसते, अशा फिजिकल क्वांटिटीला स्केलार क्वांटिटीज म्हणतात. ओके. नेक्स्ट, मग या क्वांटिटीला मॅग्निट्यूड असतं. तर मॅग्निट्यूड कसं असतं? तर मॅग्निट्यूड इज जस्ट नंबर अलॉंग विथ युनिट. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ समजा हे डिस्टन्स आहे 2 किलोमीटर, तर त्या बॉडीचं डिस्टन्स 2 टाइम जास्त आहे कशापेक्षा? 1 किलोमीटरपेक्षा. ठीक आहे. किंवा या रॉडची लांबी 2 टाइम्स जास्त आहे 1 मीटरपेक्षा. ओके. एखाद्या बॉडीचं टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअस म्हणजे त्या बॉडीचं तापमान 35 टाइम्स जास्त आहे 1 डिग्री सेल्सिअसपेक्षा. ठीक आहे. तर ज्या क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असतं अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो? स्केलार क्वांटिटीज म्हणतो. या क्वांटिटीची आपण बेरीज असेल, वजाबाकी असेल
मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल ते नॉर्मल अल्जेब्राचे रूल्स वापरून करतो. नॉर्मल अल्जेब्रा म्हणजे तुम्ही आतापर्यंत जसे बेरीज वजाबाकी करत आहात का, त्याला म्हणतात नॉर्मल अल्जेब्रा. व्हेक्टर अल्जेब्रा आपण शिकणार आहे त्या चॅप्टरमध्ये पूर्ण. ठीक आहे. तुम्हाला माहिती बेरीज कशी केली जाते, वजाबाकी कशी केली जाते, मल्टिप्लिकेशन कसं केलं जातं किंवा डिव्हिजन कसं केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही करत आलेला आहात प्रत्येक वेळेस. कारण की 2 नंबरची बेरीज, 2 नंबरची वजाबाकी किंवा 2 नंबरची मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन कसं केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे. तर इथं पण काय फक्त नंबर आहे ना. स्केलर क्वांटिटीमध्ये काय असतं, नंबर आणि त्यासोबत काय असते, युनिट. तर 2 क्वांटिटीचे नंबरची काय करायचं आपल्याला, बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची किंवा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करायचं. आणि ते सर्व आपण करतो कशा सहाय्याने, नॉर्मल अल्जेब्राचे रूल्स वापरून. ओके. तर पुन्हा एकदा पूर्ण पॉईंट्स एकदा रिवाइज करतो. काय काय पाहिजे आपण, स्केलर क्वांटिटीज अशा फिजिकल क्वांटिटीज ज्यांना फक्त काय असतं, मॅग्निट्यूड असतं. ठीक आहे. मग अशा फिजिकल क्वांटिटीज कोणकोणते, लेंथ इज अ स्केलर क्वांटिटी, टेम्परेचर इज अ स्केलर क्वांटिटी, मास इज अ स्केलर क्वांटिटी, टाइम इज अ स्केलर क्वांटिटी, डेन्सिटी इज अ स्केलर क्वांटिटी. जसं जसं आपण पुढे पाहत जाऊ मी तुम्हाला आणखी स्केलर क्वांटिटी बद्दल सांगत. ठीक आहे. तर या सर्व क्वांटिटी स्केलर क्वांटिटीज, यांना फक्त मॅग्निट्यूडनंच एक्सप्लेन केलं जातं. अशा क्वांटिटीज कम्प्लिटली एक्सप्लेन केल्या जातात बाय ओनली मॅग्निट्यूड. सच क्वांटिटीज आर कॉल्ड स्केलर क्वांटिटीज. आता मग या क्वांटिटीमध्ये 2 क्वांटिटीचे आपल्याला ॲडिशन करायचे असेल, मल्टिप्लिकेशन करायचे असेल किंवा डिव्हिजन करायचं असेल, तर इथं आपण कोणते रूल वापरतोय, तर these quantities can be add, subtract, multiply or divide by using the rules of normal algebra. तर आपण जे आतापर्यंत शिकत आले 10वी पर्यंत अल्जेब्रा, त्या अल्जेब्राचे रूल्स वापरूनच या 2 क्वांटिटीचं आपण ॲडिशन करतो, मल्टिप्लिकेशन करतो, डिव्हिजन करतो किंवा सबट्रॅक्शन करतो. आणि म्हणून या कोणत्या क्वांटिटीज बनलेले, स्केलर क्वांटिटीज. तर आपण एक एक पॉईंट लिहू. फर्स्ट पॉइंट, स्केलर क्वांटिटी मधला काय लिहिलं आपल्याला. फर्स्ट पॉइंट, द क्वांटिटीज which has only magnitude is called scalar. त्यांना काय म्हणू आपण, स्केलर. अशा क्वांटिटी ज्यांना फक्त काय मॅग्निट्यूड आहे त्यांना काय म्हणू आपण, स्केलर. किंवा आर मध्ये द क्वांटिटीज which are completely explained by only magnitude is called scalar. त्यांना काय म्हणू आपण, स्केलर क्वांटिटीज. तर ज्या क्वांटिटीज कम्प्लिटली एक्सप्लेन केल्या जातात फक्त मॅग्निट्यूड थ्रू, त्यांना काय म्हणतो आपण, स्केलर. किंवा अशा क्वांटिटीज ज्यांना फक्त काय असतं, मॅग्निट्यूड असतं, अशाला काय म्हणतो आपण, स्केलर. अशा कोणत्या क्वांटिटीज, एक्झाम्पल लेंथ, फंडामेंटल क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी. टाइम, फंडामेंटल क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी. मास, फंडामेंटल क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी. डेन्सिटी, डिराइव्ड क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी. वर्क, डिराइव्ड क्वांटिटी पण स्केलर आहे. कायनेटिक एनर्जी, पोटेंशियल एनर्जी, और द आर दी स्केलर क्वांटिटी. या सर्व काय स्केलर क्वांटिटीज आहे. ठीक आहे. नेक्स्ट, तर यांना फक्त कशाच्या माध्यमातून एक्सप्लेन केलं जातं कम्प्लिटली, फक्त मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं, सो मॅग्निट्यूड म्हणजे काय, it is just a number along with unit. त्यासोबत काय असते, युनिट असेल आणि एक नंबर असेल. इट्स कॉल्ड दी स्केलर क्वांटिटीज. नेक्स्ट, तर नेक्स्ट पॉइंट काय असेल, दीज क्वांटिटीज, या क्वांटिटीचे आपण काय करतो, ॲडिशन करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो,
सबट्रॅक्शन करू शकतो किंवा डिव्हिजन करू शकतो बाय युजिंग द लॉज ऑफ नॉर्मल अल्जेब्रा. आतापर्यंत 10वी पर्यंत जे आपण भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी शिकत आलेले किंवा करत आलेले, तर तिथं आपण जे नियम वापरतो तेच नियमाचा उपयोग करून आपण या क्वांटिटीचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन करू शकतो. सो these quantities can be added, subtracted, multiply or divide by using laws of normal algebra. आतापर्यंतचा जो अल्जेब्रा आपण शिकत आलो, बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार, तिथं आपण जे नियम वापरतो तेच नियम वापरून आपण दोन लेन्थचे ॲडिशन करू शकतो, दोन लेन्थचे सबट्रॅक्शन करू शकतो, दोन लेन्थचं मल्टिप्लिकेशन किंवा दोन लेन्थची डिव्हिजन करू शकतो. ओके, किंवा टाइमचं किंवा मासचं किंवा डेन्सिटीचं. तर इथं या स्केलर क्वांटिटीला ॲड किंवा सबट्रॅक्ट किंवा मल्टिप्लाय किंवा डिव्हाइड करायचं असेल तर आपण कोणते रूल वापरू शकतो? नॉर्मल अल्जेब्राचे लॉजचा यूज करतो. ठीक आहे. These quantities are called scalar quantities. लक्ष द्या, फिजिकल क्वांटिटी आपण क्लासिफाय केल्या तीन मेन पार्ट मध्ये, स्केलर, वेक्टर अँड टेन्सर क्वांटिटीज. ठीक आहे. तर ज्या क्वांटिटीला फक्त काय असतं? मॅग्निट्यूड असतं. These quantities completely explained by only magnitude. मॅग्निट्यूड प्लस एक्सप्लेन केला जातं कम्प्लिटली. अशा क्वांटिटीला काय म्हणू आपण? स्केलर क्वांटिटी. अशा कोणत्या क्वांटिटी? लेंथ, टाइम, मास, डेन्सिटी, वर्क, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ, आणखी असतील मी पुढे चालून सांगतो तुम्हाला. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ स्केलर क्वांटिटीज. आता मॅग्निट्यूड म्हणजे काय? तर मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं? ते फक्त नंबर असतो, त्यासोबत काय असतं? युनिट. टाइम असेल 2 सेकंड, तर 2 इज द नंबर अलॉंग विथ युनिट सेकंड. ओके. तर यालाच आपण पूर्ण ह्या क्वांटिटीज एक्सप्लेन करतो. या क्वांटिटीचे आपण ॲडिशन करतो, सबट्रॅक्शन करतो, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करतो. हे कोणत्या लॉजचा यूज करतो आपण? आतापर्यंत 10वी पर्यंत जो आपण अल्जेब्रा शिकत आलेलो त्याच अल्जेब्राच्या सहाय्याने या क्वांटिटीचे आपण ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा सबट्रॅक्शन ह्या सगळ्या मॅथमॅटिकल प्रोसेसेस आपण त्यामध्ये करतो. ठीक आहे. काय अडचण या स्केलर क्वांटिटीमध्ये बोलायला? प्लीज एक्सप्लेन, सांगा मला. मी फक्त 1-2 मुलाला विचारत नाही किंवा शिकवते वेळेस पण मी फक्त 1-2 मुलाला शिकवत नाही. इथं 25 मुलं मला ऑनलाईन दिसत आहेत. तर मला प्रत्येकाला समजणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी ते. आणि त्या प्रत्येकाचे मॅसेजेस माझ्यापर्यंत पोहोचत नाही. हां, अरे अल्जेब्रा म्हणजे बीजगणित. अल्जेब्रा मीन्स बीजगणित. तुम्ही आता 10वीला बीजगणित शिकला. ठीक आहे. तिथं तुम्ही ॲडिशन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन कसं करता? दोन क्वांटिटीचं म्हणजे दोन नंबरचं ॲडिशन कशी करता? 1 अधिक 1 2 किंवा वजाबाकी करतो. 2 वजा 1 1 किंवा 2 गुणिले 2 4 किंवा 2 भागिले 2 1. हे याला म्हणतात अल्जेब्रा, बीजगणित. बीजगणितीचे जे नियम आहेत त्यांचा उपयोग करून या क्वांटिटीचे आपण ॲडिशन करतो, डिव्हिजन करतो. कारण की या क्वांटिटी म्हणजे काय? या क्वांटिटी फक्त मॅग्निट्यूडने दाखवल्या जातात आणि मॅग्निट्यूड इज जस्ट नंबर. मॅग्निट्यूड काय असतात? फक्त नंबर्स असतात. तर दोन नंबरचे ॲडिशन कशी करतो तुम्हाला माहित नाही, किंवा वजाबाकी किंवा भागाकार गुणाकार कसा करतो हे माहित नाही. हा, तर त्या नॉर्मल अल्जेब्रा त्यालाच म्हणजे नॉर्मल अल्जेब्रा. आतापर्यंत तुम्ही जे अल्जेब्रा शिकत आले त्याला अल्जेब्रा म्हणले. बीजगणित 10वी पर्यंत जे गणित बीजगणित तुम्ही शिकलेलं त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशन करता, सबट्रॅक्शन करता, मल्टिप्लिकेशन करता किंवा डिव्हिजन करता.
तर ते तुम्ही जसं ज्या नियमाचा वापर करून करता त्याच नियमाचा वापर करून इथं या क्वांटिटीचं स्केलार क्वांटिटीचे आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करू शकतो. आणि त्यामुळं या क्वांटिटीची इथं लिहिलं मी दीज क्वांटिटीज कॅन बी ॲडेड, सबट्रॅक्टेड, मल्टिप्लाइड, डिवाइडेड बाय युजिंग द लॉज ऑफ नॉर्मल अल्जेब्रा. ठीक आहे, तर समजले काय अडचण आहे कोणाला? पहिला पॉईंट काय पाठ झालं पाहिजे. पहिला पॉईंट काय? No, inertia is not a scalar quantity, it's a tensor quantity. Inertia is a tensor quantity. Inertia is a tensor quantity. ठीक है, पुढे आपण पाहू आणखी. ठीक आहे, लक्ष द्या प्लीज. तर याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे? स्केलार क्वांटिटी म्हणजे काय कळलं? चला, ओके. इकडे बघा, माझ्यासाठी एक दोन जणांना समजणं गरजेचं नाहीये. प्रत्येकाला प्रत्येक टॉपिक समजला पाहिजे. ठीक आहे, आपण समोरासमोर नाहीये, पण समोरासमोर असलं असतं तर तुम्ही ठीक आहे. आता काय करता मला माहित नाही, पण आपण जर ॲक्च्युअल क्लासमध्ये जर असलो तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती असली असती, पाठ असली असती, आणि तुम्ही आन्सर दिले असते फटाफट. तर तुम्ही आता घरी काय करता हे मला माहीत नाही. तुम्ही प्रिपरेशन करताय किंवा नाही हे पण मला माहीत नाही, किंवा आपण त्याची उजळणी पण घेत नाही. मला वाटते की आपण एक्झाम घेऊ आपल्या पहिल्या चॅप्टरवर, जेणेकरून आपल्या त्या चॅप्टरची उजळणी होऊन जाईल. ठीक आहे, तर पहिल्या चॅप्टरवर आपण एक्झाम घेणार आहे. कधी घ्यायची ते मला तुम्ही डे सांगा किंवा मी ठरवू. मला वाटतं असं तुम्ही कोणी म्हणेल गुरुवार, कोणी म्हणेल बुधवार, फिक्स तर काय होणार नाही. ठीक आहे, तर आज आहे मंगळवार आहे, ती आपण येत्या शनिवारी यावर एक एक्झाम घेऊ पहिल्या चॅप्टरवर. चालेल का? नेक्स्ट सॅटर्डे आपण एक मेजरमेंट चॅप्टरवर, पूर्ण चॅप्टरवर आपण एक्झाम घेणार आहे. प्रॉब्लेम्स असतील, होईल तितकी ऑब्जेक्टिव्ह एक्झामच घेऊ. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम घेऊ आपण. तुम्ही त्याचं प्रिपरेशन करा आणि त्यावर आपण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम येत्या शनिवारी घेऊ. ठीक आहे, 20 क्वेश्चन आपण ठेवू त्याच्यामध्ये, 20 क्वेश्चन, आणि प्रत्येक क्वेश्चन असेल 4 मार्काचा. आपण नीटचाच पॅटर्न यूज करू. ओके, प्रत्येक क्वेश्चन असेल 4 मार्काचा. आपली एक्झाम राहील 80 मार्काची. ठीक आहे, निगेटिव्ह मार्क सिस्टम पण असेल. जर तुमचा एक बरोबर आला आणि एक चुकला तर तुमचा बरोबर क्वेश्चनचे 1/4 मार्क कपात होतील. ठीक आहे, तर टोले मारायचे नाही हे लक्षात ठेवा. अंदाजे पंचे 12 करायचं नाही. होईल तितका जेवढं आपल्याला माहिती असेल, कन्फर्म आन्सर जर माहिती असेल तर त्यालाच टिक करायचं. काही मुलं असतात फक्त टोले मारण्यावर भरोसा ठेवतात. तर बाकी विषयामध्ये मला वाटतं ते चालून जाईल, किंवा बायोलॉजीमध्ये मला कुठं मला जर जवळपास आपल्याला थोडं ऐकलेलं असतं काहीतरी आणि ते होऊन जातं. पण फिजिक्समध्ये टोला जमतच नाही. फिजिक्समध्ये तुम्हाला एक्झॅक्ट आन्सरच माहीत पाहिजे, तरच तुम्ही ते सांगू शकता कन्फर्म. पण बायोलॉजीमध्ये मला याच्यामध्ये मला थेरी असल्यामुळे आपल्याला कुठंतरी काहीतरी ऐकलेलं असते, तसं साऊंड झालं की आपण ते त्याला बरोबर करतो. ओके, पण फिजिक्समध्ये कॅल्क्युलेशन शिवाय पर्याय नाही. तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट जर समजला असेल तर कॅल्क्युलेशन जमतात आणि तरच तुम्ही ते आन्सर तिथं लिहू शकता. तर टोला मारणार मला वाटतं बऱ्याचशा वेळेस चुकतं फिजिक्समध्ये. ठीक आहे, तर आपण पुढच्या शनिवारी एक्झाम येईल त्या शनिवार. ठीक आहे, तर नेक्स्ट आपण पाहणार आहे वेक्टर क्वांटिटीज. यामध्ये बघा काय अडचण आहे? स्केलारमध्ये, स्केलार क्वांटिटीमध्ये बघा काय अडचण आहे का? ठीक आहे, हॉस्टेलचं मला माहीत नाही, तुम्ही सरांना विचारा.
आणि खरं तर सरांनाही काय माहीत नाही लॉकडाऊन कधीपर्यंत राहील हे कोणीच सांगू शकत नाही. भविष्यात जर लॉकडाऊन संपलं काढलं गव्हर्नमेंटनं तरच हॉस्टेलचं सुरू होईल, नाही तर असेच ऑनलाईन क्लास आपल्याला सध्या सुरू ठेवावं लागतील. भविष्यात आपण सांगू शकत नाही. आज सध्या ऑनलाईन क्लास आहे हे लक्षात ठेवा आणि हेच आपलं समजा क्लासेस म्हणून अभ्यास करा घरच्या काही. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे. इथं असलं असतं तर मी तुमच्याकडून करून घेतलं असतं, पण आता शेवटी हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही घरी काय करायचं किंवा काय नाही तुम्ही तुमचं ठरवणार आहे. तुमचं भवितव्य तुमच्या हातात. इथं असल्यावर देखील मी फक्त तुम्हाला सांगू शकतो, एखाद्या वेळेस राबवू शकतो, बोलू शकतो, पण शेवटी ते तुम्हालाच करायचं. ते माझ्या हातात नसणारच. एखाद्याला बोलून जरी कळत नसेल तर मग मी त्याला कशाला पुन्हा पुन्हा सांगायचं प्रयत्न उगं ते माझी एनर्जी कशाला वेस्ट करायची. ठीक आहे. तर प्लीज तुम्ही तुमचे स्वप्ने आहात. तुम्ही आता 18 वर्षाचे होणार आहात आणि मतदान करण्यासाठी तुम्ही आता इलिजिबल झालात. पुढे 12वी झाल्यानंतर मतदानासाठी इलिजिबल व्हा म्हणजे तुमचं मत का कोणाला द्यायचं आहे हे विचार करण्याची शक्ती तुमच्याकडे येते. तर तुम्हाला तुमचं चांगलं भलं वाईट सगळं कळतं. त्यामुळं तुम्ही तुमचं डिसाईड करा आपल्याला काय करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहूया वेक्टर. मी एक सेंटेन्स लिहिलो होतो. सेकंड सेंटेन्स काय होतं? अ मॅन कवर्स डिस्टन्स 2 किलोमीटर डिस्टन्स हे काय झालं? मॅग्निट्यूड टुवर्ड्स नॉर्थ. ही काय झाली? ही काय झाली? डायरेक्शन. ठीक आहे. दिस क्वांटिटी. तर इथे आपल्याला त्या व्यक्तीबद्दल एक्झॅक्ट लोकेशन मिळते. मॅन is at 2 kilometer distance towards north from point O. O पॉइंट पासून नॉर्थ कडे किती अंतरावर आहे? सरळ तो 2 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे मला इथे या व्यक्तीची काय मिळते? एक्झॅक्ट पोझिशन. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट पोझिशन म्हणजे त्या पार्टिकलने त्या व्यक्तीने किती डिस्टन्स कोणत्या दिशेने ट्रॅव्हल केले त्याला काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट. So displacement is a vector quantity. It's a vector quantity. It has magnitude. त्याला काय magnitude आहे? ओके. तर किती डिस्प्लेसमेंट केले? 2 किलोमीटर. and it has direction also. It has direction. कुणीकडे केले? नॉर्थ. So those quantities which have magnitude as well as direction, those quantities which are completely explained by magnitude as well as direction is called the vector quantities. तर ज्या क्वांटिटीज पूर्णपणे एक्सप्लेन करण्यासाठी मॅग्निट्यूड पण लागतं आणि सोबत डायरेक्शन पण लागते अशा क्वांटिटीजला काय म्हणले आपण? व्हेक्टर क्वांटिटीज. सो धीस क्वांटिटीज व्हेक्टर क्वांटिटीज. ठीक आहे. याची डेफिनेशन आपण करू. काय करता येईल आपल्याला? those quantities which have magnitude as well as त्यासोबत काय असेल? डायरेक्शन is called vector quantities. is called vector quantities. किंवा दुसरी डेफिनेशन काय करता येईल आपल्याला? जशी आपण स्केलरची केली होती. ज्या क्वांटिटीज कम्प्लीटली एक्सप्लेन केल्या जातात फक्त मॅग्निट्यूड म्हणून. इथं काय लिहिले? दोज क्वांटिटीज विच आर कम्प्लीटली एक्सप्लेन बाय मॅग्निट्यूड as well as direction is called vector quantities. So those quantities which are completely explained by magnitude as well as direction is called magnitude पण आहे त्यांना आणि डायरेक्शन पण आहे.
ह्या दोन असतील तर त्या क्वांटिटी पूर्णपणे एक्सप्लेन केल्या जाऊ शकतात. अशा क्वांटिटीला काय म्हणूया आपण वेक्टर क्वांटिटीज. वेक्टर क्वांटिटीज. मग अशा क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत? फोर्स. फोर्स मी 10 न्यूटन फोर्स, एखाद्या बॉडीवर मी 10 न्यूटन फोर्स इकडे लावतो. मी फोर्स इकडे लावते, बॉडी इकडे डिस्प्लेस होईल का? समजा एखाद्या बॉडीवर फोर्स मी असा इकडे लावतोय 10 न्यूटन, तर मला सांगा मी फोर्स असा अप्लाय करतोय तर बॉडी इकडे सरकेल का? तर नाही. ज्या दिशेने फोर्स अप्लाय करतोय त्याच दिशेने बॉडी काय होईल? डिस्प्लेस होईल. म्हणजे फोर्स हॅज डायरेक्शन. फोर्स हॅज डायरेक्शन. ओके. असं होतं का मी फोर्स या दिशेने लावतोय बॉडी इकडे डिस्प्लेस होईल? असं होत नाही. ठीक आहे. तर ज्या दिशेने फोर्स लावतोय म्हणजे फोर्स हॅज मॅग्निट्यूड. 10 न्यूटन फोर्स कोणत्या दिशेने लावतो मी? पश्चिम दिशेने, वेस्ट दिशेने. तर बॉडी पण डिस्प्लेस कोणीकडे होईल? वेस्ट दिशेला. सो फोर्स हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. सो अशा क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत? एक्झाम्पल, ज्या क्वांटिटीज कम्प्लिटली एक्सप्लेन केल्या जातात मॅग्निट्यूड आणि त्यासोबत डायरेक्शनने, त्यांना काय म्हणतो आपण? वेक्टर क्वांटिटी. अशा क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत? तर अशा क्वांटिटीज आहेत डिस्प्लेसमेंट, फोर्स, व्हेलॉसिटी. हां, आता स्केलारमध्ये डिफरंट काय येईल माहिती आहे का? स्केलारमध्ये इथे व्हेलॉसिटी जर असेल तर स्केलार क्वांटिटीमध्ये स्पीड. स्पीड हॅज ओनली मॅग्निट्यूड and velocity has magnitude as well as direction. दोघांमधला फरक. velocity is a vector quantity, speed is a scalar quantity. ठीक आहे. दोन्ही शब्द जरी सारखेच असतील तरी फरक आहे त्यांच्यामध्ये. स्पीड हॅज ओनली मॅग्निट्यूड, ओके, अँड velocity हॅज मॅग्निट्यूड as well as direction. वेट. ठीक आहे. तर वेट मी आता एक शेवटचं एक उदाहरण समजून सांगतो तुम्हाला वेक्टर आणि स्केलारमधला डिफरन्स आणि नंतर आपण थांबू. स्केलार म्हणजे काय? तर मास. मास काय? कोणती क्वांटिटी? स्केलार. 25 kg. आता मास आणि वेट मध्ये काय फरक आहे? तर मास इज अ स्केलार क्वांटिटी आणि वेट इज अ वेक्टर. मग वेट म्हणजे काय? तर वेट म्हणजे आपण पृथ्वीवर आहे आणि पृथ्वी आपल्या बॉडीवर काय अप्लाय करते? फोर्स अप्लाय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. आपल्या बॉडीचं मास 25 kg आहे आणि आपण पृथ्वीवर आहे तर पृथ्वी आपल्या बॉडीवर काय अप्लाय करते? फोर्स अप्लाय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. किती? F = gmm डिवायडेड बाय r². इतका फोर्स पृथ्वी आपल्या बॉडीवर अप्लाय करते. कोणत्या दिशेने? खालच्या दिशेने. ही पृथ्वी जेवढा फोर्स आपल्या बॉडीवर अप्लाय करते ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्या फोर्सलाच काय म्हणले? वेट. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. मग वेट पण कोणती क्वांटिटी असेल? वेक्टर क्वांटिटी. वेट म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ ऑन आवर बॉडी. पृथ्वीने आपल्या बॉडीवर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावलेला खालच्या दिशेने, त्याला म्हणतात वेट. ओके. मास इज जस्ट अ नंबर अलॉन्ग विथ युनिट. ठीक आहे. सो वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. पृथ्वीने आपल्या बॉडीवर किती फोर्स लावला? इतका फोर्स लावला. कोणत्या दिशेने लावला? खालच्या दिशेने. तर त्यालाच म्हणतात वेट. आणि मास इज जस्ट अ नंबर अलॉन्ग विथ युनिट. इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. मास हॅज ओनली मॅग्निट्यूड. दॅट्स वाय इट्स अ स्केलर क्वांटिटी. अँड वेट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणून वेट कोणती क्वांटिटी? वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे. सो फोर्स, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, वेट, मोमेंटम, impulse, all these are the examples of vector quantities. आणखी बरेचसे आहेत. पुढे आपण जसं पुढे जाऊ तुम्हाला ते मी एक्सप्लेन करेन. ठीक आहे. तर एक वेळ झाली आपली. आपण इथं थांबू. पुढच्या पिरियडमध्ये आणखी वाटल्यास डिटेलमध्ये पाहू आणि टेन्सर क्वांटिटी म्हणजे काय ते पण आपण पाहू. ठीक आहे. तर थांबू आपण आज.